आणि 10 वाजता आपण राष्ट्रवंदना घेऊन घेऊ. मी आई दररोज कार्यक्रम सुरू आहे माझे, कारण या महामानवाची जगात कीर्ती आहे हो, जगात कीर्ती आहे. 100च्या वरून या महात्म्याची जयंती बाहेर देशामध्ये साजरी होते हो. कधी कधी असं वाटते की भीमा तुझे आयुष्य जर शतकाच्या पार असते, भीमा तुझे आयुष्य जर शतकाच्या पार असते, तर या बहुजनांच्या घराचे दार सोन्याचे असते रे. आणि म्हणून या महापुरुषांची आम्हाला गरज आहे हो, या महापुरुषांची गरज आहे. गाडगे बाबाचं नातं आहे बाबासाहेबाशी गाडगे बाबाचं का नातं आहे? कारण गाडगे बाबा लोकांना सांगत होते की बाबू जेवणाचं ताट मोडा, परंतु आपल्या लेकराला शिकवा. जेवणाचं ताट मोडा, परंतु आपल्या लेकराला शिकवा, हे गाडगे बाबा सांगायचे. आणि बाबासाहेब काय म्हणायचे? तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुखावं, अशा लाचारीला मुखावं, अशा लाचारीला मुखावं, अशा लाचारीला मुखावं. असं सभेमध्ये भाषण माय विमान केलं, असं सभेमध्ये भाषण माय विमान केलं, असं सभेमध्ये भाषण माय विमान केलं. कुणी नाही केलं भलं माय विमान केलं, दिल्लीचं लालन फुलं माय विमान केलं. कुणी नाही केलं भलं माय विमान केलं, दिल्लीचं. एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं. तुमच्या हक्काचं लेखन व माय विमान केलं, कोणी नाही केलं भलं माय विमान केलं, दिल्लीचं लालन फुलं माय विमान केलं. आणि म्हणून भाऊ आपल्याला त्या महापुरुषांच्या विचाराची गरज आहे. आणि या विहार समितीनं फार मोठं हे उपक्रम इथं बुद्ध जयंतीच्या निमित्तानं अनेक स्पर्धा असतील अशा घेतल्या जातात आणि आपल्या सगळ्यांचा या गोष्टीला प्रतिसाद सुद्धा आहे. पोळ्याच्या निमित्तानं इथली जे छोटे छोटे मुलं आहेत, दूर जावं लागत होतं, तर त्यांना सुंदर पोशाख पोळ्याच्या निमित्तानं जे महापुरुषांचा पोशाख करतात त्यांना बक्षीस सुद्धा या समितीच्या वतीनं आपल्या अश्विन धनविजय दादांच्या उपस्थित दिलं जातं. आणि म्हणून अशा विषयाची गरज आहे व आपल्याला, कारण महापुरुषांचा विचार फक्त कृतीत आणला पाहिजे, आज त्याची गरज आहे हो. आणि म्हणून हे महापुरुष जसे गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या कीर्तनात बसायचे, तसेच तुकोबारायाच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसत होते हो. शिवाजी महाराज छत्रपती तुकोबाच्या कीर्तनात असे बसायचे हो. ह्या महापुरुषांचं एकमेकाशी नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधली आणि तेव्हापासून शिवजयंती सुरू झाली. ज्या महात्मा फुल्यांना समाधी शोधली त्या ज्योतिबा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं. हा महापुरुषाचा एकमेकाशी कसा दिसत आहे हे लक्षात घ्या. त्या ज्योतिबा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं
ते बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या कीर्तनात बसायचे आणि त्या गाडगे बाबाला तुकडोजी महाराजांनी मरण पावल्यावर मुखाग्नी दिला. हे नाता आहे महापुरुषाचं. आणि हाच महापुरुषाचा समन्वय सांगून, नातं सांगून आता समाजात सलोखा निर्माण झाला पाहिजे. नाही तर वातावरण खराब करणं सुरू आहे हो. कुणी मग धर्माच्या बाबतीत गढूळ करणं सुरू आहे. म्हणून माझ्या मायबापाला प्रार्थना आहे की आम्हाला या भीम जयंतीच्या मागचा उद्देश काय, की जाती तोडो और समाज जोडो ही भावना आपल्यात रुजली पाहिजे. आणि भीम जयंतीचा तोच संदेश आहे की भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, तिचा मंत्र घ्या हो नवा नवा. भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा नवा. देशात समता नानवा नानवा नानवा. भीम जयंतीचा घ्या हो नवा नवा. भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा नवा. भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा नवा. तो दास तुकड्या विनमुनी सांगे, तो दास तुकड्या विनमुनी सांगे. बसू चला सर्व एकाच रांगे, बसू चला सर्व एकाच रांगे. निज धर्म तत्व जागवा जागवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा नवा. भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा नवा. भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा नवा. आणि म्हणून हा विचार समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. याकरता या समितीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं भाऊ. या समितीचं त्याकरता आयोजन आहे भाऊ. पहा बरं किती मोठा परिणाम, किती मोठा आम्ही व्यसनाकडे वळलो. मला मागच्या महिन्यात महाराष्ट्र सरकारने व्यसनमुक्तीचा पुरस्कार दिला. हे व्यसन तर आहेच, परंतु मोबाईलचंही एक व्यसन आहे. हे मोठं व्यसन आहे. आता काही एवढे पागल झाले आहे हो ह्या मोबाईलच्या पायी, काही विचारूच नका. काही एकटेच बोलते, काही ते कानाले डुच्चू लावले की एकटेच हसते, काही तर एकटेच बोलते, एकटेच हसते. आपण त्याच्याकडे पाहू ते आपल्याच तालाच दिसते, एकटेच हसते. काही तर एवढे पागल झाले त्या मोबाईल पायी की नुसते त्या मोबाईलचे असे मुके घेते. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला. या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. असे गाणे इथं विहारात म्हणू नको. आज भीम जयंतीचा कार्यक्रम आहे, परंतु वातावरण खराब झालं आहे ना ताई. आता तर ह्या रील पायी आणि मोबाईल पायी तर पोरायचं तर जाऊ द्या, पण 3 पोरीची आई ही आता रीलवर नाचाया लागली. रीलवरीची आई रे दादा रीलवर नाचाया लागली. अरे म्हातारी सासू सांगते कथा, अशी नाही कधी मी वागली. म्हातारी सासू सांगते कथा अशी नाही कधी मी वागली. म्हातारी सासू सांगते कथा अशी नाही कधी मी वागली. पार्लरला जायला लागली, कशाला करायला लागली, भाऊ ही दुनिया बिघडली. त्याच्यानं कराया लागली भाऊ ही दुनिया बिघडली. त्याच्यानं कराया लागली भाऊ ही दुनिया बिघडली. त्याच्यानं कराया लागली. आणि म्हणून भाऊ त्या मोबाईलचा अतिरेक टाळा. आणि आम्ही कुठे कनेक्शन जुळलं पाहिजे, तर या संताच्या सत्संगात, संताच्या विचारात, बुद्धाच्या विहारात.
याशी नातं आम्ही जोडा. अरे ज्यांनी शिवशाहू फुले भीमाच्या विचाराची नातं जोडलं त्याला कोण्या बुवाबाजी करणाऱ्या बाबाची गरजच पडणार नाही. आणि म्हणून हा परिवर्तनाचा विचार आहे हो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणीची लाज राखली हो, कल्याणच्या सुभेदाराची सून आणली खजिने सकट लुटून, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला मायचा दर्जा दिला हो. अशीच आमची माय असती ती आम्हीही सुंदर झालो असतो, असं छत्रपती शिवाजी महाराज बोलले. आज पाहतो ना आम्ही छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार वाढले हो, छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार होऊन राहिली. मागची मराठवाड्यातली गोष्ट आम्ही ऐकली, पश्चिम महाराष्ट्रातली गोष्ट ऐकली. पहा बरं, ह्या का घटना वाढल्या, दिनबदिन हे वातावरण का होत चाललं? त्याचं कारण आम्ही या महापुरुषाचे विचार डोक्यात घेतले नाही. एखादी मुलगी जर रस्त्यानं निघाली, रस्त्यानं चालली, पोरं जर असले कॉलेजचे म्हणा किंवा तिथं बसले तर ते काय कमेंट करते, काय ॲटम आहे बे, असे कमेंट करते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मायचा दर्जा दिला. आई म्हणून कोणी परत केली देखणी सोनशाहाची, अशी मर्द मराठ्याच्या, अशी त्या मर्द मराठ्याच्या, अशी त्या मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती, सुजनाची नजर होती, सुजनाची नजर होती. अरे वाईट बघून अरे वाईट बघून त्रिगुणाची नजर होती, सुजनाची नजर होती, सुजनाची नजर होती. आणि म्हणून अशा त्या विचाराची गरज आहे, अशा प्रबोधनाची गरज आहे हो. आणि शेवटी तर आई